मिशन सोसायटी फलटण या संस्थेच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विभागाकडे आपण फलटणमधील आमच्या संस्थेच्या ज्या 4 शाखा आहेत यशवंतराव चव्हाण हायस्कूल, सौगंताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल आणि नामदारराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय आणि सौगंताई चव्हाण फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर लहान मुलांकरता ज्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा आहेत त्यांच्याकरता आत्ता लगेचच पहिल्या फेजमध्ये आपण देत नाही. तर हा नवीन प्रोग्राम एक अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरू करत आहोत. तो AIR एअर गुरुजी, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स या संबंधानं जे काही ज्ञान आहे हे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून आम्ही पहिल्यांदाच आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा फलटण तालुक्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्याच्याकरता आम्ही या कंपनीबरोबर टायअप करत त्यांच्याबरोबर इथं एक नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, ज्याचा या आमच्या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुढील काळामध्ये लाभ होणार आहे. त्याकरता काही वेगळी फी आपल्याला द्यावी लागेल विद्यार्थ्यांना, पालकांना. त्यामुळं तो जो भाग आहे तो यथावकाश सगळ्यांना सांगितला जाईल, केला जाईल. परंतु हे कशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे आणि जे भविष्य काळाकरता अत्यंत आवश्यक आहे ते तंत्रज्ञान आपण आपल्या फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा एक प्रामाणिक छोटासा प्रयत्न सुरुवात केला आहे. त्याला भरभरून प्रतिसाद सर्व आपल्या फलटण तालुक्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी द्यावा अशीच एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रताप पवार आहे आणि गुरुजी एअर इंटरनॅशनल जे आहे त्याचा मी CEO आहे फॉर द इंडिया रिजनसाठी. सो इथे आपण जे यशवंतराव चव्हाण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब रेडी केलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या तुम्ही मार्केटमध्ये बघाल की सगळ्यांना आपल्याला AI जी टेक्नॉलॉजी आहे किंवा AI काय आहे, रोबोट्स काय आहे, IoT काय, या सगळ्या टेक्नॉलॉजी आपण यूट्यूबला बघतो, पण आपल्याला माहीत नसतं की ह्या टेक्नॉलॉजी कशा वर्क करतात आणि ह्या भविष्यामध्ये काय उपयोगी देतील आपल्याला. जर का आपण ह्या टेक्नॉलॉजीचे किंवा आपण एम्प्लॉयमेंट रेशो किंवा इनोव्हेशनचा जर का आपण विचार केला तर आपण बघू की भारतामध्ये त्याचा खूप कमी रँक लागतो बाकीच्या देशांपेक्षा. का? कारण की आपल्याकडे प्रॅक्टिकल एज्युकेशनला जास्त फोकस केला जात नाही. आपण म्हणू की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात किंवा जी गव्हर्नमेंट किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वोकेशनल एज्युकेशन किंवा प्रॅक्टिकल्स जे आहेत त्या टर्म्स आपल्याला दिलेला पाहिजे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार. त्याच्यामध्ये काय येतं की AI काय आहे, त्याचे प्रॅक्टिकल्स कसे करतात, किंवा IoT काय आहे, रोबोटिक्स काय आहे. सध्या सगळ्यात चर्चेत असलेलं विशेष म्हणजे की चॅट जीपीटीमध्ये तुम्ही टाईप करा कोणत्याही गोष्टी, तुम्हाला एका क्षणामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला राईट करून भेटतील. किंवा सोफिया रोबोट्स आहे किंवा खूप गोष्टी आपण जे म्हणतो की 1 by 1 रोबोट्स म्हणा किंवा व्हर्च्युअल रियालिटी म्हणा किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणा, या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याला कुठेतरी शिकायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये इथे ह्याचा कुठे सोर्स नाही. तुम्हाला जर ह्या गोष्टी शिकायच्या असेल तर तुम्हाला शहरी भागात जावं लागतं आणि तिथे तुम्हाला खूप जास्त फी पे करावी लागते. फी पे करायचं झालं तर की एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स जो आहे नॉर्मली त्याची जवळजवळ एका वर्षाची फी 1,10,000 1,20,000 असते. तुम्ही कुठेही सर्च करून बघा. किंवा एखाद्याला रोबोटिक्स करायचं आहे बॅचलर्समध्ये किंवा एखाद्याला ड्रोन टेक्नॉलॉजी शिकायची आहे, कमीत कमी 60,000 ते 80,000 तुम्हाला फी भरावी लागते त्या टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी. बट ह्या स्कूल्समध्ये हा एक मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की आपल्याला लहान वयापासूनच एक इनोव्हेशन काय असतं, एक इन्क्युबेशन काय आहे, लीडर्स काय असतात, स्टार्टअप काय असतो किंवा ह्या टेक्नॉलॉजीचे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट कसे करतात, या पूर्ण टेक्नॉलॉजी आपल्याला तिथे शिकायला भेटणार आहे. आणि फक्त थेरॉटिकल नाही तर जास्त करून प्रॅक्टिकल नॉलेज, जेणेकरून त्याला भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता पुढच्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये जसं की आपल्याला कम्प्युटर येणं साहजिक किंवा 100% आलंच पाहिजे आपण असं म्हणतो या काळामध्ये. ज्याला कम्प्युटर येत नाही त्याला आपण अडाणी समजतो जातं, तसं 5 वर्षानंतर ज्याला AI येत नाही त्याला अडाणी समजलं जाईल. ह्या लेवलपर्यंत AIचा आपण म्हणू शकतो की ॲप्लिकेशन किंवा उपयोग आहे. आणि त्याचा किंवा रोबोटिक्स म्हणू शकतो. विद्यार्थ्यांची कॉग्निटिव्ह जी पॉवर असते की बॅक ऑफ द ब्रेन, आपले जे 2 ब्रेन्स असतात की फ्रंटल लोब, बॅक लोब, त्याचे जे कॉग्निटिव्ह पॉवर्स असतात ते लहान वयापासूनच बिल्ड होत राहतात की 5वी पासून 4थी पासूनच. त्या एजमध्ये जर का त्यांना राईट किंवा परफेक्ट एज्युकेशन भेटतं अशा प्रकारचं, तर त्याची जे ब्रेन पॉवर म्हणू शकतो किंवा त्याची जी थिंकिंग ॲबिलिटी आहे ती जास्त इन्क्रीज होईल. आणि खरंच थँक्यू. म्हणजे फलटण म्हणजे प्रथमच लॅब असेल, फर्स्ट मी गॅरंटी 100% सांगतो की फलटणमध्ये पहिलीच लॅब असेल जी ह्या गोष्टींवर फोकस करते आणि ह्या टेक्नॉलॉजीचा विद्यार्थ्यांना काहीतरी आपण म्हणू शकतो लाभ देण्याचा प्रयत्न करते. थँक्यू.